नमस्कार, मी अमित मुंडे, पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, पुण्यामध्ये एक धक्कादायक बाब आता सध्या समोर येते आहे. पुण्यातील कर्वेनगर भागामधील डीपी रस्त्यावरती 18 फेब्रुवारी रोजी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सकाळी 6:30 ते पावणे 7च्या दरम्यान एका अल्पवयीन मुलीवरती एका कारमध्ये तिच्याच ओळखीच्या इसमाने तिच्यावरती बलात्कार केला आणि एकंदरीत ती जी अल्पवयीन मुलगी होती तिला देखील भीती दाखवत, धाक दाखवत त्या इसमाने तिला सांगितलं की जर तू ही गोष्ट जर सांगितली तर मी तुझ्यासोबत अजून वाईट करेल, असा देखील त्या मुलीला त्यावेळेस त्यांनी धाक दाखवला. आणि एकंदरीत हा सर्व प्रकार मुलीने तिच्यासोबत बलात्कार झाल्याच्या नंतर तिच्या आईला देखील घरी जाऊन सांगितला आणि त्यानंतर मात्र त्या इसमाच्या विरोधात गुन्हा देखील दाखल झाला आणि त्या इसमाला अटक देखील करण्यात आलेला आहे. आणि एकंदरीतच अ, अ, सकाळी 6:30 ते पावणे 7च्या दरम्यान कर्वेनगर भागामधील ही घटना आहे. आणि या घटनेमुळे मात्र तीव्र संताप सध्या नागरिकांमधून व्यक्त होतोय आणि या आरोपीवरती पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. आणि एकंदरीतच ही जी प्रक्रिया आहे आता ती सध्या सुरू आहे आणि याचा तपास देखील अजून सुरू आहे. आणि मुख्य म्हणजे आता एकंदरीत कुठेतरी महिलांवरती आता मात्र दबाव टाकला जातोय आणि एकंदरीतच महिला या असुरक्षित आहेत असं देखील या ठिकाणी आता आपल्याला कळतंय. आणि हा जो आरोपी आहे याच्यावरती देखील कठोरात कठोर शासन व्हावं असं देखील या कुटुंबियांनी त्याची देखील मागणी केलेली आहे. आता नेमकं हे प्रकरण कुठपर्यंत जाणार हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे, पुणे.